नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त उपवासासाठी अगदी सोपं, खुसखुशीत आणि पोटभर खाता येईल असं बटाटा, साबुदाणा आणि वरीच्या पिठाचं थालीपीठ बनवणार आहोत. पिठामध्ये घालण्यासाठी इथे मी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे यांची पेस्ट करून घेणार आहे. उपवासासाठी काही ठिकाणी कोथिंबीर वापरली जात नाही. तुम्ही जर वापरत नसाल तर ती तुम्ही स्किप करू शकता. इथे मी 1 वाटी साबुदाण्याचं पीठ, 1 वाटी वरीचे पीठ, त्याचबरोबर इथे हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे यांची पेस्ट करून घेतली होती ती घेतली आहे. त्यानंतर अर्धा कट करून घेतलेला लिंबू आणि उकडून घेतलेले 2 बटाटे. बटाटे मोठ्या साईजमध्ये आहेत म्हणून मी 2 घेतले आहे. तुम्ही जर लहान बटाटे घेतला तर 4 बटाटे घेऊ शकता. बटाटे इथे मी छान मॅश करून घेतलेले आहेत. बटाटे मी आधीच उकडून घेतले होते. आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी साबुदाण्याचे पीठ, 1 वाटी वरीचे पीठ आणि त्याचबरोबर जी पेस्ट करून घेतली होती ती टाकून घेऊ. यामध्ये आपण थालीपीठाला अगदी चटपटीत चव येण्यासाठी अर्धा लिंबू पिळून घेतला आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे. कुणाला शेंगदाणा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण शेंगदाण्यामुळे थालीपीठाला छान चव येते. त्यानंतर मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून घेतली आहे. उपवासाचे पदार्थ करताना काही जण सेंधव मीठ वापरतात, तर तुम्ही तेही वापरू शकता. इथे मी जे घरगुती मीठ आहे तेच वापरलं आहे. पहिल्यांदा हे पीठ मळताना जे काय आपण साहित्य टाकले ते अगोदर व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकडलेल्या बटाट्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मळून जातं. पाणी टाकायची अजिबात गरज लागत नाही. पीठ अगदी मऊसूत होईपर्यंत ते छान मळून घ्यायचं आहे. त्यानंतर पिठाला तेल लावून ते पुन्हा एकदा मऊसूत असं मळून घेऊ. ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकताना ते अगदी भरभरीत नाही टाकायचं. एकदम बारीक शेंगदाण्याचं कूट टाकायचं म्हणजे थालीपीठ थापताना कचकच लागणार नाही किंवा थालीपीठ थापताना ते फाटणार नाही. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी गोळे करून घेतलेले आहेत. कोथिंबीर देखील काही ठिकाणी घालत नाहीत, तर तुम्ही थालीपीठामध्ये कोथिंबीरसुद्धा स्किप करू शकता. इथे मी थालीपीठ थापण्यासाठी प्लास्टिकची शीट घेतली आहे. त्यावर तेल लावल्यानंतर थालीपीठ आपल्याला पटकन थापता येतात. तुम्ही केळीच्या पानावर देखील ही थालीपीठ थापू शकता. अशा प्रकारे बोटाला तेल लावून ही थालीपीठ थापून घ्यायचे आहे. मी ही शीट घेताना लांब अशी शीट घेतली आहे. त्यामुळे त्याचा दुसरा भाग मी थालीपीठावर ठेवून वरून थापलं तरी हे थालीपीठ पटकन थापलं जातं. तुम्हाला मी पुढे दाखवते. आता हे पहिले थालीपीठ आपलं छान थापून झालं आहे. आपण ते छान भाजून घेऊ. थालीपीठ भाजताना गॅस मंद आचेवर ठेवून घ्यायचा आहे आणि थालीपीठ टाकल्यानंतर त्याच्यावरती तेल किंवा तुपाची धार सोडायची आहे. थालीपीठ मंद आचेवर भाजल्यामुळे ते आतून बाहेरून छान भाजतं, अगदी क्रिस्पी आणि खमंगही लागतं. आता आपण दुसरं थालीपीठ अशाच प्रकारे थापून घेऊ. तुम्हाला जर अशा प्रकारे थालीपीठ थापता येत नसेल तर तुम्ही जी शीट घेतली आहे त्याची दुसरी बाजू थालीपीठावर ठेवून ते वरून छान प्रेस करून घ्यायचं आहे. त्यामुळे थालीपीठ आपलं पटकन थापलं जातं. हे बघा अशा प्रकारे. पण शीट घेताना ती लांब घ्यायची आहे. इथे मी दुसरे थालीपीठ थापून घेईपर्यंत पहिली थालीपीठ आपले छान असे खमंग भाजून झालेले आहे. थालीपीठ हे एका बाजूने छान सोनेरी रंगाचं होतं तर दुसऱ्या बाजूने थोडंसं हलकं ब्राऊन होतं. तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत असं थालीपीठ भाजून झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण दुसरं देखील थालीपीठ भाजून घेऊ. तुपाचा वापर केल्यामुळे थालीपीठ अगदी खमंग लागतं. आता हे दुसरं थालीपीठ थापेपर्यंत आपण थालीपीठासोबत खाण्यासाठी इथं आपण मस्त अशी चटपटीत खोबरे आणि शेंगदाण्याची चटणी करणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे. त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, अर्धा चमचा जिरे आणि 2 हिरव्या मिरच्या तिखटानुसार वापरा. इथे मी मिरची तिखट आहे म्हणून 1.5 मिरची घेतलेली आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, कारण काही ठिकाणी कोथिंबीर वापरत नाहीत. इथे मी 1 चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून चटपट अशी शेंगदाणे चटणी आपण करून घेऊया. आपलं दुसरं थालीपीठ देखील छान भाजून झालेलं आहे. त्याचबरोबर चटणी देखील छान तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता. आता इथे थालीपीठ भाजून झालं आहे ते काढून घेऊ.
आणि अशा या एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला अगदी नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचे आणि एकदम मस्त असे ही थालीपीठ होतात. तुम्ही खरंच हे नक्की एकदा करून पहा आणि जर तुम्हाला आवडले तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हे नक्की आवडणार. जर तुम्हाला चटणी करायची नसेल तर तुम्ही हे थालीपीठ गरम गरम चहासोबत खाऊ शकता. एकदम मस्त हे थालीपीठ लागतात. व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल थालीपीठ एका बाजूने कमी भाजलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने एकदम क्रिस्पी भाजले आहे. दोन्ही बाजूनी जर थालीपीठ एकदम लालसर करा तर ते एकदम कुरकुरीत होतील, एकदम पापडासारखे. त्यामुळे ते एका बाजूने क्रिस्पी करा आणि दुसऱ्या बाजूने हलके भाजा. त्यामुळे ते आतून मऊ आणि वरून क्रिस्पी असे छान लागतात. हे थालीपीठ चटणीसोबत एकदम अप्रतिम लागतं आणि ही चटणी देखील तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही आवाज ऐकू शकता खाल्ल्यानंतर हे थालीपीठ किती क्रिस्पी लागत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक कमेंट किंवा लाईक नक्की करा, कारण तुमचे एक लाईक किंवा कमेंट मला पुढची रेसिपी करण्यासाठी खूप प्रेरणा देते. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.